हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 3, श्लोक क्रमांक 33, भाग 1. सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. भाषांतर. ज्ञानी मनुष्य सुद्धा आपल्या स्वतःच्या प्रकृतीनुसार कार्य करतो, कारण प्रत्येक जण 3 गुणांद्वारे प्राप्त झालेल्या प्रकृतीनुसार कार्य करतो. बळेच निग्रह केल्याने काय साधणार आहे? तर प्रेक्षक हो, भगवंत येथे सांगत आहेत की आपण आपल्या प्रकृतीनुसार कार्य करतो, त्यामुळे बळेच इंद्रिय निग्रह करण्याने काहीच साध्य होणार नाही. उदाहरणार्थ, एखाद्या मुलामध्ये खूप चांगले कलाकौशल्य असतील आणि त्याच्या पालकांनी मात्र ते ओळखले नाही आणि त्या मुलाला त्याच्या त्या कलागुणांमध्ये पालकांनी मार्गदर्शन केले नाही किंवा प्रोत्साहित केले नाही आणि म्हणाले की मी तुझ्या या कलाकौशल्याला वाव देण्यासाठी आणि त्याच्यामध्ये तुझं करिअर करण्यासाठी खूप जास्त पैसा लागतो, त्यापेक्षा कमी पैशामध्ये तुझे इंजिनिअरिंग पूर्ण होईल, तू इंजिनिअरिंग साईडला जा. म्हणजे प्रेक्षक हो, पालक येथे काय करत आहे की त्याची जी आवड आहे त्याला दाबलं जात आहे आणि त्याला त्याच्या इच्छेच्या विरुद्ध किंवा ज्याच्यामध्ये त्याची बुद्धिमत्ता काम करत नाही त्या दिशेला ढकललं जात आहे. मग त्यामध्ये ते मूल आनंदी राहू शकेल का? भले मग ते इंजिनिअरिंग साईडला जाईल, त्याचं इंजिनिअरिंग होईल, त्याला चांगली नोकरी मिळेल आणि त्याच्यामध्ये तो खूप प्रगतीही करेल आणि खूप पैसाही मिळवेल, परंतु त्याची प्रकृती आणि तो करत असलेलं कर्म याच्यामध्ये कुठेही सुसंगतता नसेल तर त्यामुळे तो आनंदी राहू शकणार नाही. म्हणून प्रेक्षक हो, आपण आपल्या प्रकृतीप्रमाणे कार्य करावे आणि ती जर खराब असतील तर ती भगवंतांच्या सेवेत लावून शुद्ध करावे. तसेच आपण भगवंतांची भक्ती आहे त्या प्रकृतीप्रमाणे करू शकतो आणि हळूहळू पुढे ही प्रगती करू शकतो. उदाहरणार्थ, एखादा मनुष्य नवीनच मंदिरामध्ये आलेला आहे आणि हरे कृष्ण महामंत्राचा एक माळ जप करतो आहे आणि त्याला अचानक असं सांगण्यात आलं किंवा त्यानं कुठेतरी वाचलं की हे नियम असतात, या नियमांचं पालन करायचं असतं, एवढ्या माळा जप करायचं असतो, असं वागायचं असतं, तसं वागायचं असतं, हे करायचं नसतं, ते करायचं नसतं, वगैरे वगैरे. हे सर्व ऐकून तो गोंधळात पडेल आणि मंदिरात येणं, जप करणं सर्व काही सोडून देईल. बरोबर? म्हणजे बळीच इंद्रिय निग्रह शक्य नाही, परंतु त्याने जर त्याची एक माळ जप करणं, मंदिरात येणंही चालूच ठेवलं तर हळूहळू भक्तिमय कार्य वाढवली तर तो हळूहळू भक्तीमध्ये प्रगत होईल आणि त्या उच्च स्तरावर पोहोचेल. त्याचबरोबर त्याच्या भौतिक गोष्टीही हळूहळू सुटत जातील. म्हणजे प्रेक्षक हो, जेव्हा आपल्याला उच्च स्वाद मिळतो ना, तेव्हा कनिष्ठ स्वाद आपोआप निघून जातो. पंचपक्वानांनी भरलेलं ताट समोर दिसल्यावर कोणाला चटणी भाकरी खाण्याची इच्छा होईल? त्याचप्रमाणे जेव्हा भगवंतांच्या भक्तीचा उच्च स्वाद आपल्याला मिळतो तेव्हा आपला भौतिक कनिष्ठ स्वाद आपोआप निघून जातो. म्हणून आपण उच्च स्वाद प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. तेव्हा आपोआप आपल्यामधील वाईट गोष्टी निघून जातील आणि आपण त्यासाठी आपल्यामध्ये चांगल्या गोष्टी आणल्या पाहिजेत आणि त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. उदाहरणार्थ, जेव्हा आपण गाडी चालवतो तेव्हा त्या गाडीमध्ये एक्सिलेटर आणि क्लच असतात. जेव्हा आपण गाडी सुरू करतो तेव्हा क्लच हळूहळू सोडतो आणि हळूहळू एक्सिलेटर वाढवत जातो. दोन्हीही गोष्टी एक साथ कराव्या लागतात. त्याचप्रमाणे गुरूंच्या निर्देशनानुसार भक्ती करावी तेव्हा कुठे आपण कृष्ण भावनेच्या दिव्य स्तरामध्ये स्थित होऊ आणि भौतिक प्रकृतीच्या गुणांच्या प्रभावातून मुक्त होऊ. प्रेक्षक हो, प्रकृतीचे 3 गुण आहेत, सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. आपण ज्या कोणत्याही गुणामध्ये असू, आपण आपल्या सर्व इंद्रियांना भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये लावले आणि आपले नियत कर्तव्ये केली तर आपली इंद्रिय निग्रहित होतात. त्यासाठी बळेच इंद्रिय निग्रह करण्याची किंवा त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची आवश्यकता नसते आणि त्यासाठीच आपण आपल्या स्वभावाला भगवंतांच्या सेवेमध्ये लावलं पाहिजे. उदाहरणार्थ, श्रीरामांनी वानराच्या स्वभावांना सुद्धा रावणाशी युद्ध करण्यामध्ये उपयोगात आणलं. कुठेही असं वाचण्यात येत नाही की भगवान श्रीरामांनी त्या वानरांना अगदी सभ्य मनुष्यासारखं वागायला शिकवलं वगैरे. असं काहीही शिकवलं नाही, तर त्यांच्या आहे तशा स्वभावाला स्वतःच्या सेवेमध्ये लावून घेतलं आणि त्यांना शुद्ध केलं.
त्याचप्रमाणे आपल्या सर्वांमध्ये सुद्धा वेगवेगळे स्वभाव आहेत. आपण सर्वांनीही आपापल्या स्वभावांना भगवंतांच्या सेवेत लावलं, सर्व कर्मे भगवंतांची सेवा समजून केली तर आपलेही भगवंतांशी संबंध दृढ होतात. भगवंत आपल्याला जसे आहोत तसे स्वीकारायला तयार आहेत. आपण केवळ त्यांच्या सेवेत लागलं पाहिजे. आपल्या कुटुंबातील वेगवेगळ्या लोकांचे वेगळे स्वभाव असतात, परंतु आपण त्यांना बदलत बसण्याचे आहे तसे भगवंतांच्या सेवेत लावले तर आपण स्वतःही शुद्ध होऊ आणि इतरांनाही शुद्ध बनवू शकू आणि आपले अंतिम ध्येय साध्य करू शकू. म्हणजे प्रेक्षक हो, अशा प्रकारे शुद्ध अवस्थेमध्ये आपला स्वभाव शुद्ध बनतो. म्हणजेच जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास. जीवाचे नित्य स्वरूप नित्य स्वभाव आहे श्रीकृष्णांचा नित्यदास असणं आणि त्यांची सेवा करणं. आणि भगवंतांची सेवा करण्याला कुठल्याही जातीशी, धर्माशी, शरीराच्या रंगाशी, देशाच्या संस्कृतीशी काहीही घेणं देणं नसतं. ज्याप्रमाणे सूर्याची किरणे भारतामध्ये पडली म्हणजे तो भारताचा सूर्य आणि ती किरणे पाकिस्तानमध्ये पडली तर तो पाकिस्तानचा सूर्य असं आपण म्हणूच शकत नाही. सूर्य सर्वांसाठी एकच आहे. त्याचप्रमाणे आत्म्याचा स्वभावही एकच आहे आणि तो म्हणजे भगवंतांची सेवा करणं. हा आत्म्याचा वास्तविक स्वभाव असतो. परंतु जेव्हा आत्मा प्रकृतीच्या 3 गुणांच्या संघात येतो तेव्हा मात्र आपला स्वभाव बदलतो. उदाहरणार्थ, पावसाचे पाणी आकाशातून पडत असताना शुद्धच असते, परंतु ते ज्याच्या कशाच्या संपर्कात येते ते तसेच बनते. जसे की ते जर मातीमध्ये पडले तर ते चिखलासारखे होऊन जाते. ज्या रंगाच्या मातीत ते पडते तो रंग ते पाणी धारण करते. त्याचप्रमाणे आत्मा सत्वगुणाच्या संघात, रजोगुणाच्या, तमोगुणाच्या संघामध्ये किंवा या 3 गुणांच्या मिश्रणामध्ये तशा प्रकारचा स्वभाव धारण करतो. त्यामुळे आपल्या सर्वांचे स्वभाव वेगवेगळे असतात. ज्याप्रमाणे आपल्याच हाताची 5 बोटं वेगवेगळी असतात त्याप्रमाणे अशा प्रकारे आपले स्वभाव घडतात. अशा प्रकारे आपण आपला स्वभाव बनवण्यासाठी कितीतरी जन्म घालवलेले आहेत. पण जेव्हा आपण आध्यात्मिक गोष्टी करायला सुरुवात करतो तेव्हा आपला स्वभाव अचानक बदलत नाही. म्हणून लोक म्हणतात, बघा भगवंताचे नामस्मरण करतो तरीही चिडचिड करतो, भगवंताचे नाव घेतो तरीही इतरांचा द्वेष करतो, हा अहंकारी आहे वगैरे वगैरे. कारण आपण कितीतरी जन्मांपासून हा आपला स्वभाव सोबत घेऊन चाललेलो आहोत. अचानक कसा काय त्याच्यामध्ये परिवर्तन होईल? आपल्यामध्ये वाईट गोष्टी येण्यासाठी जर आपल्याला एवढे जन्म गेले तर त्या वाईट गोष्टी जाण्यासाठी सुद्धा थोडा वेळ द्यावा लागेल ना. तसेच चांगल्या गोष्टी येण्यासाठी सुद्धा वेळ लागेल. तोपर्यंत काय आपण हातावर हात ठेवून गप्पा बसायचा का? की जेव्हा सगळ्यांशी मी चांगला व्यवहार करेल तेव्हाच मी भक्ती करेल? तर नाही. आपला जसा कसा स्वभाव असेल त्याला आपण भगवंतांच्या सेवेत लावलं पाहिजे. म्हणून भगवंत सांगतात की प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा आहे. प्रेक्षक हो, जो बदललाही जाऊ शकत नाही. म्हणून तर आपण म्हणतो ना की स्वभावाला औषध नसतं. खरं तर असतं, केवळ इच्छा असली पाहिजे. म्हणून आपण आपल्या आत्म्याला आनंदी ठेवण्यासाठी आहे तशा स्वभावाला भगवंतांच्या सेवेत लावून आपले अस्तित्व शुद्ध केले पाहिजे. मनुष्य जीवनाची ही दुर्लभ संधी हातातून निसटता कामा नये. आपला स्वभाव कसाही असो, या कलियुगामध्ये भगवंतांना प्राप्त करण्यासाठी जी विधी दिलेली आहे, भगवंतांच्या नावाचा जप, तो आपण कोणत्याही स्वभावामध्ये करू शकतो. मग आपण क्रोधी, अहंकारी, लोभी, कामी असू किंवा शुद्ध महात्मा संत असू, आपण कसेही असलो तरी आपण भगवंतांचे नामस्मरण करण्यासाठी पात्र आहोत. हे कलियुगाचे वरदान आहे. म्हणून आपण सर्व आपल्या स्वभावाला आणि आपल्या स्वतःलाही भगवंतांच्या भक्तीमध्ये लावून बदलू शकतो. 3 गुणांपासून मुक्त होऊ शकतो. तर प्रेक्षक हो, आज आपण पाहिले की आपण आपल्या स्वभावाला आहे तसा भगवंतांच्या सेवेमध्ये लावून शुद्ध करू शकतो. परंतु भगवंतांची सेवा न करता केवळ इंद्रिय निग्रह करून काहीही साध्य होत नाही. तर मग इंद्रिय निग्रह होणं अपेक्षित आहे आणि भगवंतांची सेवाही होणं अपेक्षित आहे. तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही, हे याच श्लोकावर चर्चा करताना आपण पुढील भागामध्ये पाहू.
तर प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण आपल्या इंद्रियांना बळेच निग्रहित न करता भगवंतांच्या सेवेत रत केले पाहिजे आणि 3 गुणांच्या प्रभावातून मुक्त झाले पाहिजे. प्रेक्षक हो, आपला स्वभाव घडवणं आपल्याच हातात आहे, म्हणून तो सकारात्मक घडवूया, जीवन शुद्धी करून घेऊयात. धन्यवाद. धन्यवाद. हरे हरे कृष्णा. कृष्णा.